तिला स्पर्श त्यांचा प्रत्यक्ष झालेला आहे. त्यामुळे इतकं पावन ठिकाण आहे आणि एवढं पवित्र आहे की आपण तिथे तुलना करू शकत नाही. या ठिकाणी अनुष्ठानाला महाराज बसायचे आणि हीच पिंड त्यावेळी ती आणि आज पण आहे आपल्याला दिसत्या. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट संगमेश्वरी म्हणजे कैलास राणा शिवचंद्र मोरे फणींद्र शंभो मजगोंतारी पार्वदेव देश्वर महादेव 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 परशुरामांनी ज्यावेळी त्यावेळी 21 वेळा पृथ्वी निश्चित्र केली आणि ज्यावेळी परशुरामांना वाटलं की आपल्या हातून पातक घडलेलं आहे आणि त्या पातकाचं कुठंतरी प्रायचित्य म्हणून त्यांनी या ठिकाणी यज्ञ केला. आणि यज्ञाच्या स्वरूपात एवढा यज्ञ मोठा होता, एवढा महान यज्ञ होता की या ठिकाणी भस्माचा डोंगर तयार झाला. म्हणजे महाराजांच्या अगोदर तुम्ही पावन झालेली भूमी त्यांच्या चरणस्पर्शानं आणि त्यानंतर महाराज या ठिकाणी आले म्हटल्यावर दुधात साखर त्यात काही विषयच नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणी भस्माच्या डोंगरात फार महत्त्व आहे. त्या ठिकाणी ज्यावेळी भस्माचा डोंगर तयार झाला, आता सध्या ही पूर्णतः खाली गेलेलं इथलं भस्म लोकांनी नेऊन तो संपवला आहे. पण भस्माचं महत्त्व जो सात्विक आहे, जो भक्त आहे त्याला त्याचं महत्त्व कळतं. मग आणि काही बाकी लोक काय करतात, तिथलं भस्म घेऊन जातात. पण जो पवित्र व्यक्ती आहे त्यालाच त्याची प्रचिती अनुभूत येते. जो पवित्र नाही, जो खाणारा पिणारा आहे त्याला ह्या भस्माची प्रचिती येत नाही. तर या ठिकाणी त्या भस्माचं एवढं महत्त्व आहे की आपल्याला जर व्याधी असेल, कुठली व्याधी असो ती शारीरिक व्याधी, तर त्या भस्माचं लेपन करून पाप विनाश तीर्थात आंघोळ केली तर ती व्याधी नाहीशी करायची ताकद या भस्मात आहे. आणि आसुरी शक्तीला सुद्धा बाजूला करायची सामर्थ्य या भस्मात आहे. त्यामुळे ही पवित्र भूमी आहे आणि या भस्माचं म्हणजे तुलना आपण कशातच करू शकत नाही. एवढी पावर या भस्मात आहे. आणि ती पावर ज्यावेळी महाराजांनी आशीर्वाद देऊन पावन केल्या आणि परशुरामाच्या सुद्धा आशीर्वादाने ही भूमी आहे ती पावन झालेली आहे. त्यामुळे या भूमीचं फार मोठी ऊर्जा, फार मोठी शक्ती या ठिकाणी आहे. त्यामुळं या ठिकाणाला भस्माचा डोंगर असं म्हणलं जातं. या ठिकाणाला विश्रांती कट्टा म्हणलं जातंय. ज्यावेळी महाराज संगमावर जात होते, येत होते, म्हणजे मठापासून संगमापर्यंत, संगमापासून मठापर्यंत, त्यावेळी या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी महाराज या ठिकाणी ह्या क्षेत्राला बसायचे. आणि या ठिकाणी असा एक अध्याय घडलाय की एका शेतकऱ्याची शेती म्हणजे एकदम भरगत चाललेली होती. म्हणजे काय करायचं, शेतकरी यायचा, महाराजांचं दर्शन घ्यायचा आणि आपल्या कामाला लागायचा. असा नित्यनेम त्याचा चालू होता. नित्यनेम सेवेला लय महत्व असतं. तुमची सेवा किती याला महत्व नाही, तुमचा नेम काय आहे आणि त्या नेमानं तुम्ही सेवा करणं आणि गांभीर्याने करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. येणार, नमस्कार करणार आणि आपल्या शेतात कामाला लागणार. आणि त्यामुळं महाराजांच्या कृपेने त्याला भरगच पीक आलं त्या जमिनीत. आल्यानंतर काय झालं की महाराज आले आणि नमस्कार केल्यानंतर एक दिवस महाराजांनी सांगितलं हे जे पीक आलंय की तू कापून टाक. आता एवढं चांगलं हातातोंडाला आलेलं पीक, मग विकल्प आला असता पण तो एकनिष्ठ होता महाराजांच्यावर. त्याने विचार केला नाही, लगेच येळा घेतला आणि कापायला सुरुवात केलं. मायका मुलं रडायला लागली, अरे एवढं चांगलं सगळी म्हणजे नावं ठेवायला लागली शब्द, एवढं छान पीक आलं असताना तू का कापायला लागला, एवढी चांगली कणसं एवढं सगळं आहे, एवढं भरगच पीक असून तू कापायला लागला. तर माझ्या गुरूंच्या आहेत नाही म्हटला आणि मी कोणाचा ऐकणार, त्यानं पीक कापून टाकलं. आणि त्याचा उद्देश महाराजांचा कल्याणच असते, काही नाही काय तर त्यांचा उद्देश जो कल्याणकारकच असतोय. आणि त्यानुसार त्यानंतर महापूर आला या ठिकाणी नदीला, जी नदी आता तुम्ही बघितली, आणि सगळ्यांची पिकं नासधूस झाली. त्या ठिकाणी सगळ्यांची पिकं वाहून गेली. आणि मात्र त्या शेतकऱ्याचं पीक कापल्यामुळं ती परत आणि फुटलं. आणि ज्या ठिकाणी 1-2 कणसं होती तिथं 4-4, 5-5 कणसं त्या ठिकाणी आली. आणि असं पीक दिलं की कुणालाही ते पीक म्हणजे त्याचं वर्णन आपण करू शकत नाही, अशा पद्धतीत त्याला पीक दिलं महाराजांनी. आणि सगळी कृपा त्या ठिकाणी लीला त्या ठिकाणी दाखवली. आता ती शेती म्हणलं तर आता ही ठिकाण तुम्ही बघू शकता. आता दाखवायली तर नाही, दुर्दैव आहे ती, फक्त ही ठिकाणं आहे. हा, आता त्या ठिकाणी मठ आहे. श्री गुरुदेव दत्त. तर या ठिकाणी महाराजांनी नंतर का नाही सतीचं ज्यावेळी केलेलं आहे, त्या ठिकाणी त्या जो भक्त होता, जो सेवेकरी होता, जो महाराजांचा, त्या एकनिष्ठ मुलगीनं माझा पती सरळ करून करणार महाराज म्हणून या ठिकाणी आणलेलं होतं. आणि दुर्दैवाने या ठिकाणी आल्यानंतर गाणगापूरमध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर ह्याच ठिकाणी चिता तिची रचलेली होती. ही जागा ती ज्या ठिकाणी चिता रचली आणि ह्या चितेवर त्याचं पेट ठेवलेलं होतं. आणि ज्यावेळी ती माऊली महाराजांचं दर्शन घ्यायला संगमावरती गेली, त्यावेळी मात्र महाराजांनी सांगितलं, आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पण पती तर चितेवर आहे. लास्टचं दर्शन म्हणून महाराजांचं ती घ्यायला गेलेली होती. असा आशीर्वाद दिल्यानंतर ती संभ्रमात पडली. आणि असा कसा महाराजांनी आशीर्वाद दिला म्हणून ती रडायला लागली मोठ्या मोठ्यानं. आणि महाराज कसं शक्य आहे, तुम्ही तर असं म्हणलाय की अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि माझं तर पती आज चितेवरती आहे ती.
तर महाराजांनी सांगितलं की माझ्या तोंडातून निघलेला शब्द त्या ब्रह्मदेवाला सुद्धा खरा करावा लागेल. आणि त्यांना सांगितलं त्या प्रेताला घेऊन या. आणि इथून त्या तिथल्या मंडळीनं ते प्रेत त्या संगमावरती नेलं. आणि महाराजांनी कृपादृष्टीनं बघताच त्या प्रेताला कृपादृष्टीनं बघताच ते प्रेत धडकीनं उठून बसलं. त्याच ठिकाण म्हणजे मेलेलं प्रेत जिवंत करण्याचं सामर्थ्य आज परमेश्वराच्या हातात होतं. आणि हे ठिकाण म्हणजे आपला सतीचा कट्टा. कारण ह्याच्या पाठीमागे एक इतिहास जाणून घ्या. ही जी माऊली होती, जी महिला होती किंवा जी ती सेवेकरी होती, तिचा एक दृढ भाव होता आणि एक निश्चय होता, ठाम विश्वास महाराजांचा होता की माझा पती महाराजांच्या पाशी नेल्यानंतर सरळ होणार. की त्याचा भाव इतका आत्मीयतेत होता की महाराजांना सुद्धा ते मेलेला पती जिवंत करावा लागला. म्हणजे आनंद म्हणजे महत्व कशाला आहे? आपल्या भावाला, आपल्या भक्तीला, आपल्या निष्ठेला महत्व आहे. एक निष्ठा जी आहे ती अध्यात्म आपल्याला कळून येते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि ही जी आता जे केलेलं आहे मला वाटतं माऊली